तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे शापूची भाजी। शापू मी छान धुवून घेतलेली आहे आणि छान बारीक कट करून घेतलेली आहे बघा। तास शापूची भाजी बनवूया आपण। कशी बनवायची ती रेसिपी मी तुम्हाला दाखवते। तर कढई आपली छान तापलेली आहे। तर कढईमध्ये आपण आता तेल टाकून घेऊया। दीड पळी मी तेल टाकलेले आहे कढईमध्ये आणि लसूण आणि हिरवी मिरची मी बारीक मिक्सरला वाटून घेतलेली आहे, पेस्ट केली छान। तर ती ह्याच्यामध्ये टाकायची। किती 6 मिरच्या घेतल्या होत्या मी, 5-6 मिरच्या, कारण थोडं जरा तिखट भाजी असली की खायला पण छान लागते। तर ती ह्याच्यात आपण टाकून घ्यायची। गॅस थोडा बारीक करूया आणि ती डाळ घेतली होती मी मुगाची, ती पण ह्याच्यात टाकून घ्यायची तेलामध्ये। छान परतली जाते आणि लसूण हिरवी मिरची तेलामध्ये परतली ना तर जरा तिखट कमी लागतं, जरा तिखटपणा जरा कमी होतो त्याचा। त्याच्यामुळं मिरची छान तेलात परतून घ्यायची आपल्याला। आणि ही भाजी आता मी भाजी टाकून घेते याच्यामध्ये। शापूची भाजी कोणाला कोणाला आवडते मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। ते भाजी छान आपण हलवून घ्यायची। खूप छान होती भाजी, नक्की करून बघा। थोडंसं आपण भाजीमध्ये ना थोडं पाणी टाकून घ्यायचे, कारण शापूच्या भाजीला थोडं पाणी लागतं शिजायला। मेथीची भाजी कशी नाही पाणी टाकलं तरी पण ती वाफेवर चांगली छान शिजती, पण ह्याला थोडं पाणी लागतं शापूच्या भाजीला। आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आपल्याला। चवीनुसार मीठ टाकून घेते मी। ही भाजी काय कमी होत नाही, जेवढी आहे ना तेवढीच राहते। शापूची भाजी बघा आपण केली की ती थोडी होती का नाही, तशी ही नाही होत। ही जेवढी आहे ना तेवढीच राहते। मीठ छान आपण हलवून घ्यायचे हे आणि एक 10 मिनिटं ह्या भाजीवर झाकण ठेवून घ्यायचे। नंतर आपण परत बघूया। एक 10 मिनिटं भाजीवर झाकण ठेवले मी। तर आता आपण बघूया आपली भाजी झाली का। पाणी पण आटलंय त्याच्यातलं। छान झाली आहे भाजी बघा। शिजली बघा चांगली। आता ही भाजी काढून घ्यायची। चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका।
बघा गं आपली भाजी. कशी वाटते भाजी? आवडली असेल तर खरंच मला कमेंट करून नक्की सांगा.